ठाकरेंची भेट, दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा। आप खासदार संजय सिंह, राघव चड्डा यांची सुद्धा उपस्थिती। ठाण्यात हरिनिवास सर्कलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून फलकबाजी। जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं, पक्ष कुणी चोरला, फलकाद्वारे सवाल। आम्हाला डिवचणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावरच दिल्ली दरबारी जायची वेळ। ठाकरेंची दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी याचना, सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरे यांना टोला। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत 13 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची याचिका। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत वाद, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कुणालाही पक्षात प्रवेश देऊ नये या मागणीसाठी BR कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यात बाचाबाची। कांदा प्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांचं दिल्लीत आंदोलन, गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी। नागपुरात युवक काँग्रेसचं आंदोलन, नागपूर वर्धा मार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेस आक्रमक, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी टाळ मृदुंगाचा गजर। पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन, सिंहगड रोडवरील पूल खुला करण्याची मागणी, वाहतूक कोंडी होत असल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। मध्य रेल्वेची 4 महिन्यामध्ये 91.88 लाखांची दंड वसुली। एप्रिल ते जुलै या 4 महिन्यामध्ये 28,465 प्रवाशांचा फर्स्ट क्लास मधून विना तिकीट प्रवास। पुण्यात एकाच दिवशी आढळले झिकाचे 7 रुग्ण, 6 गर्भवती महिलांचा समावेश। पूरस्थितीनंतर झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ। AI मुळे डेल कंपनीकडून 10% नोकर कपात, 12,500 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा। लातूर बाजारपेठेत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर, भाव वाढण्याच्या अपेक्षेनं साठवून ठेवलेला सोयाबीन आणि शेतकरी अडचणी। बांगलादेशातल्या हिंसाचारामुळे भारतातून होणारी निर्यात ठप्प, कापूस, कांदा, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला आणि फळांना फटका, निर्यातदार आणि उत्पादक चिंतेत। बांगलादेशात हंगामी मोहम्मद युनूस सरकारचा आज शपथविधी, युनूस यांचं हिंसाचारापासून दूर राहण्याचं जनतेला आवाहन।